सांसद अमोल कोल्हे पिछले कुछ दिनों से चर्चा में है क्योंकि उप मुख्यमंत्री अजित पवार ने अमोल कोल्हे को सीधे तौर पर चुनौती दे दी है। अजित पवार ने अमोल कोल्हे को चुनौती देते हुए अपना दृढ़ संकल्प व्यक्त किया था कि शिड्यूल में दिया गया उम्मीदवार चुना जाएगा। इस पर अब प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने टिप्पणी की है और अजित पवार को जवाब दिया है। जयंत पाटिल ने कहा, अमोल कोल्हे को हराना आसान नहीं है। वह शेतकरी मोर्चा की बैठक में बोल रहे थे। जयंत पाटिल ने कहा, अमोल कोल्हे ने क्या किया, आपने लोकसभा में कितना काम किया, देश में कितने मुद्दे, बैलगाड़ी दौड़ के लिए दिल्ली में भाषण देकर कैसे न्याय पाया गया, इसका पूरा इतिहास जनता के सामने है। कुछ लोग अमोल कोल्हे को हराने की बात करते हैं, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज को घर घर पहुंचाने वाले अमोल कोल्हे को हराना इतना आसान नहीं। अमोल कोल्हे शिरूर लोकसभा क्षेत्र में घूमते रहे। हालांकि मैं आपको महाराष्ट्र ले जाना चाहता हूँ। महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज के प्रति बहुत सम्मान और स्नेह है। जयंत पाटिल ने यह भी कहा कि अमोल कोल्हे ने इन दोनों शख्सियतों को घर लाने और अनाजी पंथ की असली पहचान दिलाने का काम किया है। त्या व्यक्तीला मी चांगल्या भावनेने आमच्या पक्षात आणलं। त्यांना खाजगीत विचारा की कुणी तुम्हाला पक्षात घेतलं, तिकीट देत असताना कुणी शब्द दिले, त्या सगळ्या गोष्टी मी इमान इतबारे केल्या, चांगल्या भावनेने केल्या। परंतु नंतर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय मनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा त्यांना विचारा की अजित पवार आणि इतरांना देखील तुम्ही राजीनामा द्यायचा म्हणून सातत्याने सांगत होता की नव्हता, कुणी तुम्हाला राजीनामा देण्यापासून थांबवलं आणि ज्या 6 विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता तो दुर्दैवाने त्यांनी ठेवला नाही। आता त्यांचंच मन त्यांना आतनं खायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांनी त्या पदयात्रा वगैरे सुरू केलेल्या आहेत। ठीक आहे, राजकारणात कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, परंतु ती जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखवणार। अमोल कोल्हेनी काय केलं, अमोल कोल्हेनी लोकसभेत किती काम केलं, अमोल कोल्हेनी देशातले प्रश्न किती मांडले, अमोल कोल्हेनी बैलगाडा शर्यतीसाठी इथं भाषण करण्याच्या ऐवजी दिल्लीमध्ये कशी भाषण केली आणि त्याला न्याय मिळवला, हा सगळा इतिहास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे। आज काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करतायत। ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोहोचवणारे जे अमोल कोल्हे आहेत त्यांचे पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही। अमोल कोल्हे घराघरात आहेत, मगाशी कुणीतरी भाषणात सांगितलं, प्रत्येकाच्या हृदयात आहेत। मी माझ्या डोळ्याने मागच्या लोकसभेला बघितलं, अमोल कोल्हे पुढे चालत होते आणि सगळे अमोल कोल्हे साहेबांना इतक्या अदबीनं भेटायचा प्रयत्न करत होते। प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा ऍक्सेप्टन्स त्यावेळी होता। आता तर काम उभं राहिलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेजी, तुम्ही या लोकसभा मतदारसंघात फिराच, पण जरा मला महाराष्ट्रात तुम्हाला घेऊन जायचंय। आणि जे अमोल कोल्हे साहेब तुमच्याकडे कमी आले असतील तर त्याला जबाबदार हा जयंत पाटील आहे, कारण मी त्यांना महाराष्ट्रात घेऊन फिरत होतो।